पुण्यातील बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार. व्यक्ती फोन पेचा पासवर्ड विसरला. भयंकर प्रकार. महिलांनी साडीनेच असं रात्रीच्या शांततेत घडलेली ही घटना आजही अनेकांच्या अंगावर शहारे आणते. त्या रात्री शहर झोपलं होतं, पण काही सावल्या मात्र जाग्या होत्या. अंधाऱ्या गल्ल्या, शांत इमारती आणि कुठेतरी लपलेलं काहीतरी चुकीचं घडणार आहे याची जाणीव वातावरणातूनच होत होती. कोणीही कल्पना केली नसती की इतकी साधी चूक इतकी भयानक ठरू शकते. सिंहगड रोड परिसरात राहणारा एक व्यक्ती त्या रात्री बाहेर पडला. त्याचं काम नेमकं काय होतं, तो कुठे चालला होता हे स्पष्ट नाही, पण त्याचे पाय नकळत बुधवार पेठेतील एका जुन्या इमारतीकडे वळले. ती इमारत बाहेरून अगदी शांत दिसत होती. गंजलेलं गेट, अंधुक दिवे आणि आतून येणारी कुजबूज, जणू काही त्या भिंतींनी अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. तो व्यक्ती काही क्षण थांबला, मग धाडस करून आत गेला. आत गेल्यावर त्याला 3 महिला भेटल्या. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. बोलणं, हसणं, थोडीशी गप्पा, कोणालाही संशय येणार नाही असं वातावरण होतं. त्या तिघींचं वागणं सुरुवातीला अगदी साधं होतं. त्या व्यक्तीला काहीच विचित्र वाटलं नाही, पण कधीकधी शांततेच्या मागेच सर्वात मोठं वादळ दडलेलं असतं. थोड्याच वेळात पैशांबद्दल बोलणं सुरू झालं. तो व्यक्ती मोबाईल काढतो आणि इथूनच सगळं बदलायला सुरुवात होते. एक छोटासा क्षण, पण आयुष्य बदलवणारा. तो मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करतो. एकदा, दोनदा, तीनदा, पण पासवर्ड काही त्याला आठवत नाही. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला. त्याला वाटतं थोड्या वेळात आठवेल, पण वेळ निघून जातो आणि पासवर्ड आठवत नाही. वातावरण हळूहळू बदलायला लागतं. त्या महिलांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसायला लागतं. प्रश्न विचारले जातात आणि त्यामागे संशय वाढत जातो. पैसे नाही तर इथं कशाला आलास, असा आवाज येतो. तो व्यक्ती घाबरतो. तो समजावण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीही ऐकायला तयार नसतो. दरवाजा हळूहळू बंद होतो. बाहेरची दुनिया त्या क्षणी त्याच्यासाठी संपते. आता फक्त तो आणि ते 3 सावल्या. त्याचा आवाज थरथरतो. तो विनवण्या करतो, पण त्या महिलांचा राग वाढत जातो. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. अचानक वातावरण ताणलेलं होतं. शांततेत अचानक जोरात हालचाल होते आणि त्यानंतर सुरू होतं काहीतरी भयानक. त्या व्यक्तीला काय होतं हे समजायलाही वेळ मिळत नाही. सगळं खूप वेगाने बहरत असतं. अंधार, भीती आणि ओरडणारे आवाज. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तिघींच्या समोर तो एकटा पडतो. प्रत्येक सेकंद त्याच्यासाठी जड होतो. बाहेर काही लोकांना आवाज ऐकू येतो, पण कोणीही पुढे येत नाही. भीती सर्वांवर मात करते. तो व्यक्ती धडपडतो, झुंज देतो आणि शेवटी कसाबसा दरवाजाकडे पोहोचतो. त्याच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट असते, सुटका. कष्टाने तो बाहेर पडतो. त्याची अवस्था पाहण्यासारखी नसते. कपडे फाटलेले, शरीरावर जखमा आणि मन पूर्णपणे हादरलेलं. तो थेट पोलिसांकडे जातो. थरथरत सगळा प्रकार सांगतो. प्रत्येक शब्दात भीती आणि वेदना असते. पोलीस तात्काळ कारवाई करतात, पण तोपर्यंत त्या 3 महिला गायब झालेल्या असतात, जणू त्या कधी तिथे नव्हत्याच. तपास सुरू होतो. परिसरातील लोकांची चौकशी होते आणि काही धक्कादायक गोष्टी समोर येतात. असं कळतं की त्या महिला आधीही अशा प्रकारांमध्ये संशयित होत्या, पण ठोस पुरावे कधी मिळाले नव्हते. स्थानिक लोक त्यांच्याबद्दल कुजबूज करत असतात. काहीजण त्यांना टाळत असतात, पण कोणीही उघडपणे बोलत नव्हतं. त्या इमारतींबद्दलही विचित्र गोष्टी सांगितल्या जातात. रात्री आवाज येतात, सावल्या दिसतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. आजही त्या गल्लीतून लोक रात्री जाताना घाबरतात. काहीजण तिथं जाणंच टाळतात. ही घटना फक्त एक गुन्हा नाही, तर एक इशारा आहे की अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना किती काळजी घ्यायला हवी याचा. एक साधा पासवर्ड विसरणं आणि त्यातून सुरू झालेली ही भयावह कहाणी कोणालाही विचार करायला भाग पाडते. आजही तो प्रश्न कायम आहे, त्या 3 महिला नेमक्या कोण होत्या आणि त्या पुन्हा कधी समोर येणार का? ही घटना संपली असली तरी तिची भीती अजूनही जिवंत आहे आणि बुधवार पेठेच्या त्या गल्लीत अजूनही काहीतरी दडलेलं आहे असं वाटतं.